मित्र हो, तुम्हाला माहीत आहे का रामनवमी का साजरी केली जाते आणि त्या मागची खरी कथा काय आहे? चला तर मग ऐकूया श्रीरामाच्या जन्माची अद्भुत कथा. रामनवमीची ही कथा तुम्ही कधीच ऐकली नसेल तर शेवटपर्यंत नक्की ऐका. प्राचीन काळात अयोध्या नगरीत राजा दशरथ नावाचे पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होते. त्यांचे राज्य अत्यंत समृद्ध, सुखी आणि शांत होते. प्रजा आनंदी होती, पण राजाच्या मनात एक मोठी खंत होती. त्यांना वारस नव्हता. त्यांच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. अनेक वर्ष उलटली तरीही त्यांना मूल होत नव्हते. यामुळे राजा दशरथ खूप दुखी होते. एके दिवशी राजाने महान ऋषींचा सल्ला घेतला. तेव्हा त्यांना पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्यास सांगितले गेले. यज्ञ मोठ्या थाटामाटात पार पडला. यज्ञ संपल्यानंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी एक दिव्य पायस दिला. राजा दशरथांनी तो पायस आपल्या 3 राण्यांमध्ये वाटून दिला. काही दिवसांनी अयोध्या नगरीत आनंदाची लाट उसळली. राण्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. कौसल्या राणीने श्रीराम यांना जन्म दिला. कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न झाले. रामाचा जन्म झाला तो दिवस म्हणजेच रामनवमी. त्या दिवशी संपूर्ण अयोध्या दिव्य प्रकाशाने उजळून निघाली. लोकांनी घराघरात दिवे लावले, गाणी गायली आणि आनंदोत्सव साजरा केला. लहानपणापासूनच श्रीराम अतिशय शहाणे, नम्र आणि आज्ञाधारक होते. त्यांना गुरुकुलात पाठवण्यात आले, जिथे त्यांनी शास्त्र, शस्त्र, धर्म, नीतिमत्ता आणि युद्धकला शिकली. त्यांचे भाऊ लक्ष्मण त्यांच्यावर खूप प्रेम करत आणि नेहमी त्यांच्या सोबत असत. राम आणि लक्ष्मण यांची जोडी अतूट होती. राम केवळ बलवान नव्हते, तर ते अत्यंत दयाळू आणि न्यायप्रिय होते. ते गरीब आणि दुर्लभ लोकांना मदत करत, त्यामुळे प्रजेला त्यांच्यावर खूप प्रेम होते. एके दिवशी विश्वामित्र ऋषी अयोध्येत आले. त्यांनी राजा दशरथांना सांगितले की त्यांच्या यज्ञाला राक्षस त्रास देत आहेत. त्यांनी राम आणि लक्ष्मण यांना सोबत घेण्याची विनंती केली. राजा दशरथ चिंतेत पडले, कारण राम अजून तरुण होते. पण श्रीरामांनी वडिलांचे वचन पाळण्यासाठी ऋषी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. जंगलात त्यांनी राक्षसांचा पराभव केला आणि यज्ञांचे रक्षण केले. या प्रवासात रामांनी अनेक अद्भुत पराक्रम केले आणि लोकांचे रक्षण केले. यानंतर राम आणि लक्ष्मण मिथिला नगरीत पोहोचले. तेथे राजा जनक यांनी आपल्या कन्या सीतासाठी स्वयंवर आयोजित केला होता. अट खूप कठीण होती. जो शिवधनुष्य उचलून तोडेल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल. अनेक बलवान राजे आले, पण कोणालाही ते धनुष्य हलवता आले नाही. शेवटी श्रीराम पुढे आले. त्यांनी अत्यंत सहजतेने ते धनुष्य उचलले आणि ते तुटले. सर्वजण आश्चर्यचकित झाले. सीतेने रामाच्या गळ्यात वरमाला घातली आणि त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात झाला. श्रीराम हे केवळ राजा नव्हते, तर ते आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती आणि आदर्श राजा होते. त्यांनी नेहमी सत्य, धर्म आणि कर्तव्य यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी कधीही अहंकार केला नाही.
त्यांच्या जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांनी संयम, धैर्य आणि सत्याचा मार्ग सोडला नाही. रामनवमी हा केवळ सण नाही, तर तो आपल्याला जीवन जगण्याची दिशा देतो. या दिवशी आपण श्रीरामांच्या गुणांचे स्मरण करतो आणि त्यांच्या आदर्शाचे पालन करण्याचा संकल्प करतो. लोक या दिवशी उपवास करतात, रामाची पूजा करतात, रामायण वाचतात आणि भजन कीर्तन करतात. या कथेमधून आपल्याला शिकवण मिळते की सत्य आणि धर्माचा मार्ग नेहमीच योग्य असतो. वडीलधाऱ्यांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. संकटातही धैर्य आणि संयम ठेवावा. नम्रता आणि चांगुलपणा हेच खरे सामर्थ्य आहे.